नाही, नाराजचा विषय नाहीये, परंतु गेल्या काही दिवसापासून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या बैठका होत आहेत, जे नियोजन केलं जाते, त्या नियोजनामधून मला बाजूला ठेवलं जाते. जाणून बाजून मला बैठकीला बोलवलं जात नाही आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं जे कार्यकर्त्याची आता निवडणूक आहे, ज्याला महापालिकेची निवडणूक म्हणतात, त्याच्यामध्ये या कार्यकर्त्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं ह्या एकंदर परिस्थिती ही शिंदे साहेबाच्या कानावर टाकण्याचा हा माझा निश्चित प्रयत्न आहे. ज्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने हा पक्ष वाढवण्यासाठी जीवाचं रान केलं, ज्यावेळेस उठाव झाला होता, लोक गद्दार खोके म्हणून शिव्या द्यायचे आणि त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केलेला आहे. आपण बघितलं असेल, गेल्या लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीमध्ये जे यश पक्षाला मिळालं, त्यामध्ये कार्यकर्त्याचा वाटा मोठा आहे आणि जिल्हा प्रमुख म्हणून माझा खारीचा वाटा जरी असला, तर खऱ्या अर्थानं त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. गेल्या अनेक दिवसापासून मीच नाही तर अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी डावललं जाते, बैठकीला बोलवलं जात नाही, त्याच्या प्रभागामध्ये दुसऱ्या विरोधकाला घेऊन मोठं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि खऱ्या अर्थानं हे चुकीचं आहे. आणि जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना माझं कर्तव्य आहे की शिंदे साहेबाच्या कानावर टाकलं गेलं पाहिजे आणि ते मी आज टाकणार आहे. आणि निश्चितच शिंदे साहेब हे शिवसेनेचे शाखा प्रमुख तर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा जीवन प्रवास हा अतिशय मोठा आहे आणि त्याच्यात संघर्ष त्यांनी केलेला आहे. कार्यकर्त्याच्या भावना त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे आणि निश्चितच ते आम्हाला न्याय देतील अशा त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होते. भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, तसा काही निर्णय नाही, तसा काही चर्चा नाही. परंतु खऱ्या अर्थानं ज्या पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून तुमच्याकडे पद आहे, त्या पक्षामध्ये चाललंय काय आणि त्या पक्षातल्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये यासाठी काम करणं हेच माझ्यासारख्या माणसाकडून अपेक्षित आणि तेच मी करतोय. हे माझ्या एकट्याचं म्हणणं नाही, हे प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं आहे.